अनुसूचित जातीतील अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करा या मागणीसाठी बीडमध्ये मातंग समाज आक्रमक झालाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारने तात्काळ वर्गीकरण लागू करावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने तात्काळ अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरण लागू करावे। यामुळे आरक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळेल। आरक्षणाचे उपवर्गीकरण होत नाही तोपर्यंत मेघा भरती, नोकर भरती थांबवावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। गेल्या 25 ते 30 वर्षापासून मातंग समाजाची ही मागणी आहे की अनुसूचित जातीमध्ये जे काही 59 जाती आहेत त्यामध्ये भरपूर अशा काही जाती आहेत त्यांना आतापर्यंत आरक्षणाचा देखील माहिती नाही। त्या जातीपर्यंत खरा आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती। तो शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला पाहिजे। जो वंचित आहे तो सुद्धा या ठिकाणी प्रगती उन्नती केली पाहिजे आणि हा लढा मातंग समाजा गेल्या 20 ते 30 वर्षापासून चालू होता। 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 बेंचनी निर्णय दिला आणि अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी ते राज्य सरकारला अधिकार देण्यात आले आणि त्या अधिकाराच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने बदर समिती स्थापन केली आणि बदर समिती स्थापन केल्यानंतर त्याच्यावर त्यांनी अग्रवाल समितीने हरकती मागितल्या की अ ब क ड आरक्षण समिती आरक्षण संदर्भात तुमच्या हरकती नोंदवा। परंतु मातंग समाजाची अशी मागणी आहे, हरकती नोंदवून आज 30 एप्रिल उलटला आहे तरी देखील आरक्षण या ठिकाणी वर्गीकरण या ठिकाणी लागू झालेलं नाही। मातंग समाजाची आणि संपूर्ण 59 जातीची मागणी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र सरकारने तात्काळ उपवर्गीकरण लागू करावं आणि मातंग समाजासहित सर्व 59 जातींना समान न्याय द्यावा। यासाठी बीड जिल्हा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मातंग समाज सकल समिती या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि या ठिकाणी आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहोत की आपण मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी हा मेसेज द्यावा की मातंग समाजाचा खालच्या जो काही स्तर आहे त्या ठिकाणी सर्व मातंग समाज मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आक्रमक झालेला आहे। तात्काळ आपण उपवर्गीकरण लागू करावं आणि या समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात।